नमस्कार. आज आम्ही निघालो लाल परीचा प्रवास करून कर्नाला पक्षी अभयारण्य. पनवेलपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला म्हणजे कर्नाला. कर्नाला अभयारण्य शिरण्याआधी येथे तुम्हाला तिकीट काढावे लागते, प्रत्येकी 60 रुपये. कर्नाला पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक नकाशा लागेल. नकाशा बघितल्यावर सर्व ठिकाणे मिळून जातील. हे ठिकाण पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. येथे तुम्हाला 222हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत कर्नाला किल्ल्यावर. तुम्ही पाहू शकता इथे किती एकदम शांतपणे वातावरण आहे. जागोजागी सूचना फलक असल्यामुळे चुकाची शक्यता कमी आहे. थोडं पुढे आल्यानंतर तुमचा ट्रॅक इथून चालू होतो. गडावर कुठेही कचरा टाकू नये म्हणून डस्टबिनची व्यवस्था केली आहे. तेथून चालताना दगडगोटे आणि मातीची झीज दिसून येते. घनदाट जंगलमध्ये दुर्मिळ झाडे आणि प्राणी येथे पाहायला मिळतात. पूर्णपणे अशा पायऱ्या झाल्या तर गड चढायलाही सोपे जाईल. धन्य ही माऊली अजूनही गड किल्ले सोबत फिरतात. बजरंग बली की जय. आता तुम्हाला दिसून येईल कर्नाला सुलका. यावर एक चित्रपट निघाला होता 1977 साली, जैत रे जैत नावाचा. याला लिंगोबाचा डोंगर असे ओळखले जायचे. किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला 1-2 तासाचा सोपा ट्रॅक आहे. कर्नाला किल्ल्यावरून तुम्हाला एकूण 8 किल्ले दिसून येतील. इथे कर्नाई देवीचं मंदिर आहे. मंदिर आणि मूर्ती दोन्ही प्राचीन आहे. सिंहावर आदूड झालेली माता एक सुबक मूर्ती दिसून येईल. जय शिवराय मित्रांनो, आता आपण गडाच्या प्रवेशद्वार जवळ आहोत. आता गड चढायला सुरुवात करत आहोत. कर्नाला किल्ल्याला थोबाचा किल्ला असेही म्हटले जाते, परंतु याला बुरुज असे म्हणतात. कर्नाला किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 450 मीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये किल्ला स्वराज्यात सामील केला. 1818 मध्ये इंग्रजांनी तो जिंकला
आज किल्ला ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे सुळकाच्या पोटात बांधलेल्या पाण्याच्या टाकी. हा किल्ला देवगिरी यादव आणि तुघलक शासक यांनी बांधला असावा. किल्ल्याचा आकार गिरिदुर्ग असे म्हणतात. कर्नाळा किल्ला साधारण 12व्या व 13व्या शतकात बांधला गेला असावा. आता आम्ही आलो कर्नाळा किल्ल्यावर. आता मी किल्ला पण सर केलेला आहे. आता आम्ही घरी जात आहोत. किल्ला अतिशय सुंदर आहे. पर्यटनासाठी तर अतिशय सुंदर आहे. नक्की विजिट करा किल्ल्याला.